लग्नानंतर होईलच प्रेम भाग 36. अर्णवच्या तोंडून नकळत एकच नाव बाहेर पडलं, राहुल. त्याच्या आवाजात धक्का, राग आणि अविश्वास तिन्ही भावना स्पष्ट जाणवत होत्या. नाही, हे अशक्य आहे राहुल. तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात सिया तिथे आली. अर्णव, काय झालं? कोण आहे तो? अर्णवने लगेच स्क्रीन बंद केली. आता काही विचारू नकोस सिया. आधी मला एक गोष्ट खात्री करून घ्यायची आहे. सियाने त्याचा हात घट्ट पकडला. तुम्ही काहीही लपवू नका. आपण दोघे मिळून सगळ्यांना सामोरे जाऊ. तिच्या त्या शब्दांनी अर्णवच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याने तिच्या गालावर अलगद हात ठेवला आणि म्हणाला, तू माझी सगळ्यात मोठी ताकद आहेस. पण काळजी करण्याचे काहीच कारण नाही. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत मजाक केली होती. घरच्यांना थोडं विचित्र वाटलं, पण अर्णवने त्यांना पटवून दिलं होतं. त्यामुळे सगळे शांत झाले होते. सिया त्याच्या जवळ आली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. अर्णवने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. स्वतःशी काळजी घे, कारण आता मी तुला एक क्षणही एकटं सोडणार नाही. सिया हसली. तिने अलगद त्याच्या शर्टची कॉलर नीट केली. आणि तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. अर्णवने तिच्या हनुवटीला हलकासा स्पर्श केला. त्यांच्या नजरा एकमेकींमध्ये हरवून गेल्या. काही क्षणांनी तो तिच्या ओठांवर अतिशय हलकं प्रेमळ चुंबन घेतो. सियानेही डोळे मिटून त्या क्षणाला शांतपणे स्वीकारलं. दोघे काही क्षण एकमेकांच्या मिठीतच तसेच उभे राहिले. पण ट्रिंग ट्रिंग, अर्णवचा फोन पुन्हा वाजला. अज्ञात नंबर. त्याने कॉल उचलताच समोरून आवाज आला, चेहरा पाहिलास ना? पण जास्त आनंदी होऊ नकोस, कारण तू ज्याला पाहिलं आहेस तो फक्त खेळाची सुरुवात आहे. कॉल लगेच कट झाला. अर्णवने मूठ घट्ट आवळली. आता मी तुला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. दूर कुठेतरी एका अंधाऱ्या खोलीत एक व्यक्ती CCTV फुटेज पाहत हलकंसं हसत होतो. खेळ आता खरंच सुरू झाला आहे. अर्णवने फोन खिशात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव आले होते. पण सियाकडे पाहताच त्याने मनात एक निर्णय घेतला. या सगळ्या गोंधळांपासून सियाला काही दिवस तरी दूर ठेवायचं होतं. त्याने हलकंसं हसत विचारलं, सिया, जर मी तुला आत्ताच कुठेतरी दूर फिरायला घेऊन गेलो तर येशील का? सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. खरंच? म्हणजे हनीमूनला? अर्णवने हसत मान हलवली. हो. आपल्या लग्नानंतर आपण दोघांनी एकत्र निवांत वेळच घालवला नाही. आता फक्त तू आणि मी. सियाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला होता. मी आत्ताच तयारी करते. ती आनंदाने वरच्या मजल्यावर धावत गेली. तिचा तो निरागस आनंद पाहून अर्णवच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू उमटलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे विमानतळावर पोहोचले. काही वेळातच त्याचं विमान निघालं. काही तासांनंतर हिरवेगार डोंगर, धुक्याने झाकलेल्या दऱ्या आणि थंडगार वाऱ्याने त्यांचं स्वागत केलं होतं. वा, किती सुंदर जागा आहे, सिया आनंदाने म्हणाली. अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, ही जागा सुंदर आहे, पण तुझ्या हसण्या इतकी नाही. सिया लाजून त्याच्या खांद्यावर हलकासा हात मारते. काहीतरीच. दोघे रिसॉर्टमध्ये पोहोचले. खोलीच्या बाल्कनीतून समोर धबधबा आणि निसर्गाचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. सिया बाल्कनीत उभी राहून तो नजारा पाहत होती. गार वाऱ्याने तिचे केस उडत होते. अर्णव तिच्या मागे आला. त्याने अलगद तिच्या खांद्यावर शॉल ठेवली. थंडी लागेल. सिया हसत त्याच्याकडे वळली. माझी एवढी काळजी करता? तुझी काळजी घेणं हीच माझी सवय झाली आहे. सियाच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं.
ती त्यांच्या जवळ आली. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. अर्णवने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत हसत राहिले. त्या शांत वातावरणात त्यांना पहिल्यांदाच कोणतीही भीती, तणाव किंवा गोंधळ नव्हता. त्यांना माहीत नव्हतं त्यांच्यापासून काही अंतरावर उभा असलेला एक अनोळखी माणूस त्यांचा फोटो काढत होता आणि त्याच्या मोबाईलवर एकच मेसेज टाईप झाला होता. टार्गेट सुरक्षितपणे पोहोचला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.